श्री स्वामी समर्थ। एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे, गुरुजी, गणपती बाप्पांची पूजा करीत असताना हार घालताना गणपती बाप्पांचा नकळत माझ्याकडून हात तुटला, तर आता नक्की याचा मला काही मोठा दोष आहे का, किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये ठेवावी का? खरं तर असा प्रसंग अनेक गणेश भक्तांसोबत होतो। प्रामुख्याने आपण जाणून बुजून तर काही करत नाही, परंतु कदाचित असं होतं की हात तुटतो, गणपती बाप्पांचा अंगठा तुटतो, बोट तुटतं, किंवा शरीराचा कोणता तरी अवयव भंग होतो। मग आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ चालू होतं की आता नक्की आमच्यासोबत काय घडणार आहे। आणि कोणतरी अशी चुकीची माहिती सांगतं की आता हे अशुभ संकेत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने असं काही नाही। एकतर आपण गणपती बाप्पांची सेवा करीत असताना आपल्याकडून नकळत झालेली जी चूक आहे ती गणपती बाप्पा नक्कीच क्षमा करतात। फक्त प्रश्न येतो की जर मूर्ती खंडित झाली तर ती मूर्ती घरामध्ये ठेवावी का? तर नाही। जेव्हा मूर्तीचा एखादा अवयव भंग होईल त्वरित ती मूर्ती आपण लगेच विसर्जन करावी। मग प्रश्न परत येतो, नवीन मूर्ती आणावी का? तर नक्कीच नवीन मूर्ती आपण आणू शकता आणि तिची स्थापना करू शकता। परंतु जर आपल्याला मूर्ती आणायची नसेल नवीन, तर घरामधील धातूची मूर्ती त्या गणपती बाप्पांच्या जागेवर ठेवून जोपर्यंत उत्सव चालू आहे तोपर्यंत त्याच मूर्तीची आपण पूजा करावी आणि गणपती बाप्पांची मनोभावाने क्षमा प्रार्थना करावी। आपल्यासोबत काहीही वाईट घडणार नाही। श्री स्वामी समर्थ।